नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. रोहिणी MH15 या चॅनलवर सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण बोलणार आहोत आईसाहेबांविषयी. तर खरंच आपल्या महाराष्ट्रात जे काही संत महंत या व्यक्ती ज्या असतात तर लोक त्यांचा आदर्श घेतात असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे की जेव्हा त्यांना काही त्रास होतो समाजाकडनं, जेव्हा त्यांना काही बोललं जातं किंवा जे काही त्यांच्यावर पावलं उचलले जातात त्याच्यावर मला नाही वाटत ते कोणत्याच संतांनी आजपर्यंत किंवा महंतांनी आजपर्यंत असं उत्तर दिलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे संत महंत कोणाकडनंही कधीही पैशांची माग करत नाही. तर या 3 विषयावर आज आपण महत्त्वाचं बोलणार आहोत. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि जर का माझे विचार पटल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, एवढी तुम्हाला विनंती. तर आता काल जे माधुरीताईंनी सांगितलं की त्यांनी पैसे उकळवले वगैरे आणि लोकांकडनं पैसे घेतले, तर ह्या गोष्टीवर मला पण बोलायचं होतं. मला पण भरपूर लोकांनी, आज पण माझ्याकडे भरपूर कमेंट आहेत, मला डायरेक्टली बोलले होते स्पष्टपणे की तू पण दान केलेस का, किंवा तू पण पैसे दिलेस का आश्रमाला, आश्रमाच्या नावाने. तो आश्रम कुठे आहे, काय, तुला काही माहिती आहे का आजपर्यंत. आम्ही पैसे दिलेत. मी त्यांना सरळ बोलली की म्हटलं तुम्ही जर का पैसे दिले तर तुम्हाला अधिकार आहे विचारण्याचा त्यांना. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही सगळी चौकशी करून झाली, नाही कुठे काही आश्रम आहे, नाही कुठे काय आहे. तर त्यावेळेस पण मला ती गोष्ट थोडी खटकली. पण म्हटलं कदाचित असं होऊ शकतं ना जगात, की एखादा माणूस, नाही का आपण असं म्हणतो बघा, एखादा माणूस थोडा पुढे चाललाय की लोक त्याचे पाय ओढायचा प्रयत्न करतात, पाय खेचायचा प्रयत्न करतात आणि मग त्याला त्या गोष्टींचा त्रास होतो वगैरे, असं तसं नाही का. मला त्या प्रकारची भावना वाटली ती की यार समोरची व्यक्ती खूप प्रसिद्ध आहे वगैरे म्हणून लोक त्यांच्यावर असे बोट उचलत असतील बॉ असं. पण ते तसं नव्हतं. खरंच ते लोक रिअली सांगत होते मला की आहेत माझ्याकडे प्रूफ आहेत बॉ असं. मी त्यांना ते पण बोलली की मी स्वतः पुण्याला येईल आणि तुमच्याकडनं प्रूफ गोळा करेल. तर त्यावेळेस ते व्यक्ती बोलली पण मला की हो ये, मी तुला प्रूफ देते. जर का समोरचा व्यक्ती एवढा ठासून बोलू शकतो तर या अर्थी त्याच्या बोलण्यात काहीतरी पॉईंट आहे आणि तो जे बोलतो आहे ते खरं आहे, हे पण तेवढंच नक्की. तर सांगणं एवढंच आहे की तुम्ही जर का, एक तर सगळ्यात मेन म्हणजे तुमचा समाज असा आहे की तुम्हाला लोक स्वतःहून पैसे देतात. आणि जर का तुम्ही चुकीच्या मार्गाने लोकांकडनं पैसे घेत आहे तर तुम्ही चुकीचं करता. कारण की माझ्या बघण्यात आत्तापर्यंत जेवढे पण काही आहेत, जेवढे पण पूर्ण किन्नर समाज, तर भरपूर वेल ऑफ गुड जगतात ते लोक. त्यांना कधी कोणाची काहीही मागायची गरजच पडत नाही कोणाकडनं एक्स्ट्रा, कारण की लोक त्यांना स्वतःहून आणून देतात. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे ते जे काही टाळ्या वाजवून आणि घेतात लोकांकडनं, तर ते त्यांना वरदान आहे त्या गोष्टीचं. त्याच्यामुळे ते घेतात आणि त्यांचं जीवन जगतात. आता उरला तुमचा प्रश्न, तर तुम्ही असं का लोकांना वेड्यात काढून आणि का एवढी प्रसिद्धी मिळवली हे मला माहिती नाही. कारण की तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या जी काही तुमची वडिलोपार्जित संपत्ती होती ती तुम्ही काहीतरी 7 कोटीची सांगताय. जर का 7 कोटी नको, 7 कोटी जाऊ द्या, मी तर म्हणते 3च कोटी. 3 कोटी जरी आजच्या कंडिशनला एखाद्या माणसाकडे असले ना तरी त्याला कसलीच गरज नाही आहे, कसलीच नाही, घरातनं बाहेर पडायची पण गरज नाही. तेवढे जर का त्याने नुसते बँकेत जरी टाकले ना तरी तो बसून खायला आयुष्यभर, एवढं त्याचं व्याज आहे. मग तुम्हाला काय गरज पडली अशी लोकांकडनं मागायची? म्हणजे याच्या अर्थ एक तर तुम्ही जे बोलता ते खोटं आहे की तुमची जी काही संपत्ती आहे ती एवढी 7 कोटीची तुमच्याकडे नाहीच आहे काही मुळात.
आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही जे काय आयुष्य जगताय ते गणेश शिंदे सारखं, तर ते तुम्ही लोकांच्या जीवावर जगताय. जे काही मागून वगैरे आहे, सेम त्याच्यासारखीच गोष्ट. तो पण त्याच्या म्हणजे डिलिव्हरीच्या टायमाला त्याने किती रडबोंबल केली. आणि आता तो जर का, मी तुम्हाला सांगते, जर का यूट्यूबचं पेमेंट चालू झालं तर यूट्यूबचं पेमेंट डायरेक्ट लाखाच्या घरात जात नाही. 1000पासून स्टार्ट होतो की नाही. तुम्ही पण स्वतः यूट्यूबचं पेमेंट घेता, तुम्हालाही माहिती ना. 1000पासून स्टार्ट होतो, नंतर तो लाखात पोचतो. मग त्याचा मुलगी झाल्यानंतर लगेचच लाखात पोचला का? डायरेक्ट लाखाचाच पेमेंट घेतला का त्याने हातात? त्याच्या आधी काहीतरी घेत असेल की नाही तो? तरी त्याने लोकांकडे भीक मागितली त्याच्या परिस्थितीचं कारण काढून. त्यावेळेस त्याचं वेळ गुड होतं, त्याला जवळपास मी तर म्हणते 60-70 हजार रुपये महिना होता. जर का तो लाख रुपये त्याच्या बायकोचे 2 महिन्यात फेडू शकत होता, गरजच नव्हती त्याला कोणाकडे पैसे मागायची. पण त्याला पैसे डिलिव्हरीसाठी नाही, घराच्या बांधकामासाठी पाहिजे होते. आणि म्हणून त्याने लोकांकडे मागितले आणि लोकांनी त्याला दिले पैसे. लोकांना त्याने जे काही रडून बोंबलून दाखवलं ना, ते लोकांना खरं वाटलं की यार खरंच याची कंडिशन तशीच आहे. आणि लोकांनी त्याला पैसे दिले. आणि आता जेव्हा तो सगळं वेल अँड गुड कंडिशन दाखवतोय, त्याची गाडी घेतोय 8-15 लाखाची, त्याच्यानंतर तो घर दाखवतोय वगैरे, तर तेव्हा लोकांना कळतंय आता की त्याची कंडिशन अशी होती. अरे तुम्ही यूट्यूब पहिल्यापासून बघतात ना, तुम्हाला यूट्यूबचं माहिती नाही का काही? तेव्हाच त्याचे जवळपास 2 लाखाच्या वरती सबस्क्रायबर होते. जेव्हा त्याला मुलगी झाली होती तेव्हाच तो 50-70 हजाराच्या घरात पेमेंट घेत होता. तरी एकाने पण त्याला उलट उत्तर कधी केलंच नाही. मग तशीच यांची कंडिशन झाली ना, की यांना पण आता एवढे सबस्क्रायबर आहे, एवढा काही पेमेंट आहे. ह्यांच्या म्हणण्यानुसार जर का यांचा वडिलोपार्जित एवढा आहे, तर मग यांना काय गरज पडली लोकांकडनं मागून आणि आश्रमाखाली नाव घेऊन आणि हे करून ते करून. दुसरी गोष्ट, तुम्ही एवढे व्हिडिओ टाकतात की तुम्ही यांच्या घरी जातात, त्यांच्या घरी जातात, जे काही तुमचं स्वागत वगैरे होतं तिथे पण ते लोक पैसे देतच असतील ना. ते पण पैसे, मग असे किती पैसे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही पण जे जगताय ते लोकांच्या जीवावर जगताय, असंच झालं आता. त्याच्यामुळे ते लोक जे काही प्रूफ मागतायत ते बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, विजया बारामतीकर त्या जे काही बोलत होत्या ते एकदम बरोबर होतं त्यांचं, की खरंच तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं काहीही म्हणजे मग आपण म्हणतो ना का पद जे आहे ना, ते पद भूषवण्याची आपल्यामध्ये हेच नाही असं. कारण की एक संत ही जी व्यक्ती असते ना, ही समाजात कधीही तेढ निर्माण करत नाही. हा सगळ्यात मेन पॉईंट. आता आपण समाजाच्या विषयावर बोलू. समाजात कधीही तेढ निर्माण करत नाही ते लोक. कधीही कोणालाही सांगणार नाही की मला अशा प्रकारचा त्रास झाला मग आपण याला असं करू, मला तशा प्रकारचा त्रास झाला मग आपण तसं करू. असं कधी होत नाही. मला आत्तापर्यंत कधीच एखाद्या संत महंताने पलट जबाब दिला किंवा कोणाला मारलं किंवा कोणाला काही केलं बुवा, त्यांनी जे काही त्यांना बोलले, त्यांच्यावर जे काही अत्याचार झाले, जे काही त्यांना अन्याय सहन करावं लागले, असं कधीच नाही. त्यांच्यात एक संयम नावाची खूप मोठी पेटी असते, खूप मोठी. मी तर म्हणते की म्हणजे तसा संयम कोणाकडेच नसेल. आणि ते जे काही संयम वगैरे असतं, तर त्या संयमाच्या जोरावर त्यांनी त्यांचं महंत पदाचं जे काही कारभार असतो तो सांभाळलेला असतो. कारण की समाजात 2 प्रकारचे लोक आहेत, कोणी असो. आता इवन मी पण आहे, माझ्या मागे पण तसंच आहेत. 2 प्रकारचे चांगले लोक आहेत, 2 प्रकारचे वाईट लोक आहेत. सगळे लोक सारखेच भेटतील असं नाही राहत. सामान्य माणसाला पण त्या गोष्टीतून जावं लागतं आणि संत महंतांना पण त्या गोष्टीतून जावं लागतं की तुम्हाला वाईट पण बोलणार आहे, तुम्हाला चांगलं पण बोलणार आहे, पण त्यातून मार्ग कसा काढायचा हे तुमच्यावर डिपेंड असतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे समाजात, मी तुम्हाला तेच बोलले की समाजात तेढ निर्माण करायचं काम हे संत महंत कधीच करत नाही, कधीच नाही.
आतापर्यंत कधीच असं घडलेलं नाही कुठे की एखाद्या संत महंताच्या सांगण्यावरून कुठे मारामाऱ्या झाल्या, कुठे दंगल झाल्या, कुठे बॉम्बस्फोट झाला, कुठे काहीच नाही. ही पहिली घटना असेल, ऐतिहासिक, पहिली ऐतिहासिक घटना की एका मी तर म्हणते 2 असतील, 2 ते 3 तिथे संत महंत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी जी काही पदवी लावलेली त्याच्यानुसार. नक्की ती पदवी कोण दिलेली हे मला माहिती नाही. तर त्या पदवीनुसार तिथे 2 होते, 2. एक राहिलं ती गोष्ट वेगळी. 2 असताना ते प्रकार घडला तिथे आणि तो प्रकार लाईव्हवर 40,000 लोकांनी बघितला आणि मग लोकांना कळालं काय खरं आणि काय खोटं ते. नाही तर तोपर्यंत मी पण तेच समजत होते की जे बाकीचं जग समजत होतं खूप चांगलं काहीच नाही. ते जे काय आहे ना हे सगळं लोकांच्या जीवावर आहे, आपल्या स्वतःच्या जीवावर काहीच नाही. कारण की ज्या माणसाच्या बापाची प्रॉपर्टी 30-35 लाखामध्ये जरी असली ना तरी तो माणूस वेल अँड गुड राहतो. वेल अँड गुड. त्याच्याकडे एक 4 व्हीलर असते, रेग्युलर त्याचं रुटीन असतं, सगळ्या गोष्टी असतात. पण तुमच्याकडे तुमच्या म्हणण्यानुसार करोडोमध्ये म्हटल्यावर तुम्ही कसं राहायला पाहिजे होतं. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे एका गरीबावर तुम्ही अत्याचार केला, गरीब महिला. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला माहिती होती की ती महिला दुसऱ्याच्या सांगण्यावरून ही सगळं करत होती. ज्याच्या सांगण्यावरून करत होती त्याला तर तुम्ही हात पण नाही लावू शकले, हात पण नाही लावू शकले. धमक पण नव्हती तेवढी तुमची की तुम्ही त्याला हात पण लावला. काहीच केलं नाही त्याच्या विरोधात. आणि एका गरीब बाईच्या विरोधात एवढं सगळं केलं, त्याची एवढी समाजात इज्जत घालवली. इज्जत नावाचा प्रकार सगळ्यांना असतो, सगळ्यांना असतो, अक्षरशः रस्त्यावर राहणाऱ्यांना सुद्धा असतो. तिच्या घरात पण एक मुलगी होती. असो, त्या मुलीचा विचार तिने करायला पाहिजे होता सोशल मीडियावर आणायच्या पहिलेच. ते काल जी लाईव्हला बोलली ना त्याच्यावर मला व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्यावर. पण उरली गोष्ट ही. आता दुसरी सगळ्यात मेन गोष्ट मी तुम्हाला जी सांगणार होती, तुम्हाला बोलली मी व्हिडिओच्या शेवटी सांगते. तर संत तुकाराम महाराज आहे की एकनाथ महाराज आहे मला माहिती नाही, पण मी ही गोष्ट माझ्या आजीच्या कानून ऐकली. आजीच्या कानून मी ऐकली, गोष्ट खरी आहे. तर एकदा ते स्नानासाठी गेले गंगेवर. तर स्नानासाठी गेल्यावर तिथे एक विद्रूप परिस्थितीचा माणूस तिथे म्हणजे उभा होता की ज्याच्या मनात असं आपण म्हणतो नाही का पापी माणूस. तर ते जेव्हा संत जेव्हा आंघोळ करून गंगेतनं बाहेर यायचे का तो त्यांच्यावर थुकायचा. ते परत जायचे, परत आंघोळ करायचे, ते परत जायचे, परत आंघोळ करायचे, परत बाहेर यायचे. परत बाहेर आले, कपडे घालायला लागले की परत तो माणूस थुकायचा. ते परत गंगेत जायचे, परत आंघोळ करायचे, परत बाहेर यायचे. असं त्यांनी जवळपास 108 वेळेस केलं. पण त्यांनी एकदाही त्या माणसाला उलट उत्तर केलं नाही की बाबा तू का असं करतोयस. तर 108 वेळेस झाल्यानंतर शेवटी त्या माणसालाच लाज वाटली आणि तोच शेवटी बोलला त्यांना की म्हणे मी तुम्हाला एवढ्या वेळेस मी तुमच्या अंगावर थुकलो तर प्रत्येक वेळेस तुम्ही गंगेत जाता आणि आंघोळ करून बाहेर येता, तुम्ही काहीच का बोलत नाही. तर त्याच्यावर संत तुकाराम महाराजांनी एकदम भारी एकदम छान उत्तर त्याला दिलं की आज जर का तू 108 वेळेस जर का माझ्यावर थुकला नसता तर कदाचित मला 108 वेळेस आंघोळ करण्याचा योग कसा काय आला असता.
मी तर रोज एकदाच आंघोळ करून निघून जातो. आज तू मला 108 वेळेस आंघोळ करण्याचा योग घडवला. संत आहेस म्हणे तू, महंत आहेस. म्हणजे बघा, संत महंतांना कोणामध्ये देव दिसतो? पापी माणसांमध्ये सुद्धा त्यांना देव दिसला की आज तुझ्यामुळे मी 108 वेळेस आंघोळ केली. दुसरी गोष्ट, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले ह्यांच्यावर पण किती अन्याय झाले हो. त्यावेळेस त्यांच्यावर अक्षरशः शेण फेकायचे लोक, विष्ठा फेकायचे, तरी पण त्यांनी त्यांचं कार्य सोडलं नाही. आज मरणोत्तर ते अमर आहेत. तर ह्या गोष्टींना आणि अशा वागण्यांना म्हणतात की संत महंतांची प्रचिती आणि त्यांनी केलेल्या कार्याची प्रचिती आणि त्यांना दिलेल्या लोकांनी पदवीची प्रचिती, हे सगळ्यात मोठी गोष्ट असते. तर हे असतं संत महंतांचं वागणं आणि त्यांच्या पद्धतीने त्यांचं जगाचं हे करणं. तर माझं पण तेच म्हणणं होतं की जर का यांच्यावर अन्याय झालेला होता आणि ह्यांना जर का दुसऱ्या व्यक्तीवर पण अन्याय होत होता, तर कुठेतरी हे चुकत होते, म्हणूनच ती बोलत होती की नाही. हे यांनी पहिले समजायला पाहिजे होतं की आपण किती पाण्यात आहे, हे सगळ्यात बघणं होतं. आपण स्वतः किती पाण्यात आहे. जर का तुम्हाला तुमचंच पाण्यात जर का तुमचं प्रतिबिंब दिसलं असतं ना, तर कदाचित तुम्ही तिच्यावर बोट उचललं नसतं. जेवढ्यांनी पण तिच्यावर बोट उचललेलं आहे, मोहिनी असो, अनुजा असो, कोणी असो, त्यांनी सगळ्यांनी पहिले आपल्यामध्ये बघायला पाहिजे होतं की आपण किती धुतले तांदळाचे. समोरचा जर का आपल्यावर एक बोट दाखवतोय ना, तर काहीतरी असेल ना. उगाचच नाही करणार, कोणीच नाही करणार. ज्या अर्थी तेवढ्या गट्स फिलिंग घेऊन बोलत होती ना, उगाच कोणीच नाही करणार. आणि तिने जर का उगाच केलं असतं तर तिने FIR दाखलच केली नसती. कारण की तिला ते पण माहिती की इथून पुढेही मला या गोष्टीचा त्रास होणार आहे. पण तिने त्या त्रासाची कधीही पर्वा केली नाही, कधी करणारही नाही ती. कारण की तिला माहिती आहे की कुठेतरी समोरचा चुकतो आणि समोरचं चुकीचं आहे ह्याचं तिला कुठेतरी जाणीव आहे. त्याच्यामुळे एकच सांगणं आहे की आपण जर का खरंच त्या पदवीला आपण आहात ना कॅपेबल, तर आपण ती पदवी सांभाळावी आणि त्या पदवीचा योग्य वापर हा समाजासाठी करावा, ना की समाजात तेढ निर्माण करण्यासाठी. आणि लोकांकडनं पैसा घेताना एकदा आणि 10 वेळेस विचार करावा, कारण की तो त्यांचा कष्टाचा पैसा असतो. कोणालाही पैसा फुकट भेटत नाही. आम्ही स्वतः पण कष्ट करून आणि उभं करतो सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं कोणाला कष्ट करून आणि 1 रुपया कमवायला किती वेळ लागतो ना, हे कष्ट करणाऱ्याला माहिती असतं. त्याच्यामुळे कोणाकडनंही खोटं बोलून पैसे लुबाडताना एकदा नाही 100 वेळेस विचार करा, कारण की ते आपल्याला कुठे ना कुठे परतफेड त्या गोष्टीची करावी लागते. असं होत नाही कुठेच की आपण जे घेतले पैसे ते आपल्याला कुठे नाही द्यायचे, किंवा आपण जे घेतले ते कोणालाही माहिती नाही. तो एक बसलाय वरती, तो करतो हिशोब सगळ्यांचा. कुठे ना कुठे हिशोब लावतो तो बरोबर. आणि ते पहिले होतं जुन्या काळात की तुम्ही केलं का तुमची पोरं फेडतील, आजोबाने केलं का नातू फेडेल. आता तसं नाही. आता आपण केलं ना ह्या हाताने, आपल्या ह्याच हाताने परत द्यायचं आणि मग वरती जायचं असतं. त्याच्यामुळे करताना एकदा नाही 100 वेळेस विचार करा. आणि आपल्या मागे पोरं बाळं असतात या गोष्टीचा पण विचार करा. जर का माझं काही चुकलं असेल बोलणं तर माफी असावी, पण मला जे चुकीचं वाटतं ते मी बोलते.